पंचांना विनंती असेल, आता मात्र थोडंसं फास्ट खेळावं लागेल. प्रकाश ज्योतामध्ये सामने मात्र आपल्याला पार पाडायचे आहेत. चला, कामेश आणि सोबत असेल निखिल. चला, सामन्याला त्वरितच सुरुवात करायचा. यस, आपण पाहतोय स्ट्राईक मार्कवर असेल कामेश, नॉन स्ट्राईक एंडला असलेला निखिल. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रभू. प्रभू रवींद्र या खेळाडूंनी मात्र या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ना खूप चांगली फलंदाजी केलाय. तसेच कामेश असेल, निखिल असतील आणि मागच्या सामन्यामध्ये निश्चितच योगेश नावाचा खेळाडू मॅन फ्रॉम वडक्ती मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडूंमध्ये 40 धावांची आतिषबाजी केली. तो देखील म्हणजे खूप चांगलं टीम बॅटल असेल. एकीकडे आपण पाहतोय कामेश, निखिल, योगेश आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये असतील प्रभू असेल, रवींद्र असेल. खूप चांगलं टीम बॅटल आणि खूप चांगली रोमांचक असे सामना मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं प्रभू गोलंदाजी ट्रॅकवर. प्रभू विरुद्ध कामेश. यावेळेला मात्र स्ट्रोक लटकट आणि चेंडूला मात्र पाठवलंय पॉइंटला. कामेशच्या फळीतून एक दर्जेदार असरदार येतोय दैदिप्यमान चौकार. पहिल्या चेंडूंवर चौकार आलाय. खूप चांगली फलंदाजी करतोय कामेश, अनुभवी खेळाडू. निश्चितच आपण पाहतोय कामेशच्या फळीतून जी शैली कौशल्य आपण. ओहो, दॅट वॉज अनबिलिव्हेबल, सुपर, दर्शनीय स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय कामेशच्या फळीतून. 4 धावांसाठी 2 चेंडू 8 धावा धावफलकावर. खूप चांगलं टायमिंग आपण पाहतोय स्क्रीनवर. दिशा दिली निश्चितच आपण पाहतोय ऑफसाइड रिजनला. जो प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट. 2 चेंडूंमध्ये 8 धावा धाव फलकांवर. प्रभूच्या विरुद्ध 2 चेंडूंवर हल्ला बोल चढवलाय. मी मगाशीच म्हटलं हे खूप चांगलं टीम बॅटल आहे. यावेळेला मात्र सलग तिसरा. 3 चेंडूंवर 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक परिपूर्ण करताना मिस्टर कामेश. अनबिलिव्हेबल गुड बॅटिंग. चला, 3 चेंडूंवर 12 धावा, 3 चेंडूंवर 3 चौकार. षटकारांची आतिषबाजी पाहिली योगेशच्या फळीतून आणि आता मात्र चौकारांची हॅट्रिक देखील कामेशच्या फळीतून पाहतोय. यावेळेला मात्र स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. हल्ला बोल मात्र चढवलाय पहिल्याच षटकामध्ये मिस्टर प्रभूच्या विरुद्ध. कामेश नावाचं वादळ संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू झालंय. 4 चेंडूंवर 4 चौकार आलेत. काय बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग. का मला अनुभवी खेळाडू म्हणून ओळखलं जातं त्याचं मात्र उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये कामेश ऑन फायर. दरम्यान 5वा. यावेळेला मात्र चेंडू पॅडवर आढळतोय. आता मात्र येतोय निर्धाव चेंडू. 20 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. 16 धावा. 4 चेंडूंवर 4 चौकार. 5वा चेंडू निर्धाव आणि आता शेवटचा चेंडू आहे, पाहूया. चला, शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक पहिलं आता मात्र येथील संपुष्टात. यावेळेला मात्र फटका बसलाय, पाहूया झेल होईल की काय. आणि यावेळेला मात्र सोपा झेल सोडलाय.
निश्चितच जीवनदान मात्र कामेशला 1 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा विदाउट लॉस ऑन दिस बोर्ड. चला नवीन गोलंदाज त्वरितच गोलंदाजी ट्रॅकवर या. चला नवीन गोलंदाज येतोय सचिन. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकांमध्ये 17 धावा आल्या. संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा सर्व खेळाडू प्रेक्षकांचं करतोय मी सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र सुरेख स्ट्रोक, चेंडूला मात्र पाठवलंय सरळ सीमा पार चौकार. या सामन्यामध्ये मात्र आतिषबाजी करताना चौकारांची लयलूट करताना दिसतोय फलंदाज कामेश. गुड बॅटिंग. निश्चितच जागा बनवली, परंतु नंतरला मात्र डीप पॉइंटला मात्र शॉर्ट सिलेक्शन तैनात केलं. आता मात्र खेळाडू देखील तैनात केला डीप मध्ये. यावेळेला मात्र पाहूया रनआउटची संधी, परंतु एक धाव टिपली जाईल. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकांवर. 22 धावा लागतात धाव फलकांवर. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपतोय. 8 चेंडूंमध्ये 22 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. हो, यावेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निखिलचा राहिला. पहिला चेंडू फेस करतोय निखिल. मागच्या षटकामध्ये आपण कामेशला पाहिलं, तसेच या षटकाच्या सुरुवातीला देखील कामेशने सुरेख स्ट्रोक 4 धावांसाठी लावला गेला. षटकातील पुढील चेंडू. स्लोअर चेंडू वारंवार बीट केला जात आहे. निश्चितच आता मात्र खूप चांगला कमबॅक करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. गोलंदाज सचिनचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 22. 22 धावा. षटकातील चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू निर्धाव येतोय. चुकीची फलंदाजी करतोय, कारण की समोर एक नवखा फलंदाज, एक आक्रमक शैलीचा फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. त्याला देखील स्ट्राईक करणं, रोटेट करणं गरजेचं असं मित्रांनो निश्चितच. परंतु यावेळेला मात्र रणनीती, एक स्ट्रॅटेजी अलग आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र सुरेख स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं गेलं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र 2 धावा टिपल्या जात आहेत. चला दुसरा षटक देखील संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 या धावसंख्येवर. 12 चेंडू 24 धावा विदाउट लॉस. अजून आपण डग आउटचा विचार केला. वडक्ती संघाच्या खेमेमध्ये अजूनही योगेश नावाचा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर लवकरात लवकर गोलंदाज या. भावेश येतोय षटक क्रमांक 3. थोडस फास्ट खेळा विनंती असेल. स्ट्राईक मार्कवर आता मात्र सज्ज असेल मिस्टर कामेश. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 8 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावांवर खेळतोय मिस्टर कामेश. ओल्ड इज गोल्ड. धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आपण पाहतोय. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. यस, त्याच प्रकारची फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटचं काळ या खेळाडूने गाजवलं. त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना दिसतोय फलंदाजी ट्रॅक वर मिस्टर कामेश. यावेळेला आखूड पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळताना टीप मध्ये खेळाडू 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, एकच धावेवर समाधान. धावसंख्येत 1 नंबर. आता मात्र स्ट्राईक मार्कवर मिस्टर निखिल, जो मात्र खेळतोय 4 चेंडू फेस करत 2 धावेंवर. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल समोरच्या संघासमोर ते मात्र पाहणं खूपच गरजेचं असेल. हो, या वेळेला मात्र सुरेख जेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 45
परतावं लागेल मिस्टर निखिलला बॅक टू दी पवेलियन आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मागच्या मॅचचा हिरो मिस्टर योगेश. 11 चेंडूंमध्ये 40 धावांची आतिषबाजी तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. चला तुषार येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता तुषार आणि कामेश कशा प्रकारची फलंदाजी करतील ते पाहणं देखील खूप गरजेचं आहे. आपलं 25 धावांवर धावसंख्या मात्र स्थिरावलाय. षटक क्रमांक 3, चेंडू झालाय 2, अजूनही 4 चेंडू षटकातील बाकी आहेत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. तुषार खेपट्टीवर पॉपिन क्रीजवर सज्ज. हो, पहिल्या चेंडूंवर आक्रमक पवित्र रूप घेण्याचा मानस मनसुब इथे मात्र बनविला, परंतु येतोय निर्धाव चेंडू. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? खूप चांगलं कमबॅक. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं कौतुक देखील करावं लागेल. यस, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर भावेश. फुलरलेनचा चेंडू तितकाचा फळीवर आला नाही. एक धाव कंप्लीट केला, रनआउटची संधी, परंतु नाही, एकच धावा मिळेल. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येत जाऊन पोहोचेल धाव फलकांवर 26 धावा. आता या षटकातील चेंडू बाकी आहेत 2. षटक क्रमांक 3 खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. मिस्टर भावेशचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ. आतापर्यंत फक्त 4 चेंडूंमध्ये फक्त दुहेरी धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. यावेळेला मात्र बघूया जेल होईल. हो, यावेळेला मात्र सक्सेसफुल षटक हाताळण्यासाठी भावेशला आणलं आणि ते काम मात्र केलं गेलं. विकेट क्रमांक 2 या षटकातील बाद होताना कामेश बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या मात्र स्थिरावलाय 25 and 2 विकेट लॉस ऑन दिस बोर्ड. चला, नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कामेश यांची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय मिस्टर सुदेश. धावसंख्येचा विचार केला, पहिल्या षटकांमध्ये 4 चेंडूंवर 4 चौकार कामेशच्या फळीतून आल्या आणि निश्चितच वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 23 धावा करीत बाद झाला हा कामेश. वेल प्लॅड. चला, सुदेश येतोय. भावेश शेवटचा चेंडू 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. खूप चांगलं कमबॅक. या ठिकाणी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रोखण्याचा प्रयत्न. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी. फक्त दुहेरी धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या उत्तरार्ध धावसंख्येत धाव फलकांवर 27 धावा. 2 विकेट देखील बहाल केल्या या पट्ट्यानं. मागच्या सामन्यामध्ये देखील या पट्ट्यानं मेडन षटक हाताळलं होतं. निश्चितच ज्याप्रमाणे विजयाच्या दिशेने वाटचाल होईल, निश्चितच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट क्षेत्ररक्षक कोण ठरेल या स्पर्धेतील निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काटेकी टक्कर. दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे संघ खेळताना दिसतोय ह्याच परिसरातील वडक्ती, तसेच दुसरीकडे आपण पाहतोय संघ लिलकपाडा, तो देखील याच परिसरातील संघ आपल्याला, म्हणजेच दोन्ही संघ ह्याच परिसरातील पाहायला मिळतात. कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? संध्याकाळचा 17 षटक क्रमांक 4 साठी आमंत्रित केलाय मस्त जहेशला. पाहूया जहेश गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. यावेळेला मात्र फटका तितकाचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. व्हॉट अ कॅच. यावेळेला मात्र देखील कौतुक केलं जाईल या क्षेत्ररक्षकाचं. डीप मध्ये ऑन साइडला असं वाटलं होतं की चेंडू खाली पोहोचणार नाही, परंतु यस, गुड कॅच पाहायला मिळतोय. मॅन इन फॉर्म या स्पर्धेचा तुषारला देखील परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. यस, न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जयदीप येतोय. असं वाटलं होतं की 4 षटकांमध्ये 50-60 धावा होणार की काय, परंतु ज्या वेळेला मात्र कामेश बाद झाला तरी तुषार देखील होता, परंतु ते बाद झाल्यानंतर आता मात्र धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. 27 धावा. ज्याप्रमाणे मागचं षटक भावेशच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आलं आणि संघाला चांगला कमबॅक मिळवून दिला. फुलरलेनचा चेंडू होता. यावेळेला मात्र
यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता आणि बायच्या स्वरूपात इथे मात्र एक चिकी सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावर 27 धावा. चला 27 धाब्यांवर धावसंख्या मात्र स्थिरावलाय. चेंडू मात्र असतील उर्वरित अजूनही 4. मस्त जयेश राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फटका फसलाय. जेल होईल की काय? भावेश यावेळेला कोणतीही चुकी करणार नाही, कारण की या स्पर्धेचा, या मॅचचा, मागच्या मॅचचा देखील हिरो आहे हा भावेश. चला विकेट क्रमांक 3 बाद होतोय. आज भावेश कडून मात्र खूप चांगल्या उत्तम दर्जाची कामगिरी होते आणि निश्चितच चेहऱ्यावर देखील स्माइल आपल्याला पाहायला मिळते भावेशच्या. तर निश्चितच मित्रांनो, ज्या वेळेला आपण आपल्या टीमच्या नावासाठी खेळतो त्यावेळेला मात्र आपल्या टीमला काहीतरी देणं खूपच गरजेचं असतं. यस, ज्या वेळेला एखादा खेळाडू आउट ऑफ फॉर्म असतो त्यावेळेला त्या खेळाडूला बॅक करा, त्याला मोटिवेट करा. जो ओपनर आहे तो ओपनरच राहणार, परंतु एखाद्या वेळेला ज्या खेळाडूचा परफॉर्मन्स होत नसेल तर त्याला मात्र खचू देऊ नका, त्याच्या पाठीशी राहा, त्याला निश्चितच मोटिवेट करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धाव फलकांवर. 4 विकेट्स बाद झाल्यात संघाच्या वडकती आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार. मिस्टर जयेश. हो, आल्या आल्या या वेळेला मात्र जागा बनवून चेंडूला पनिश केलंय आणि चेंडू सरळ निघून जातोय 6 धाव्यांसाठी. सीमा रेषा पार षटकार. चला आता मात्र षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू खोदून काढलाय अक्षरशः डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलाय आणि या वेळेला मात्र पाहूया काय घडेल. यस, विकेट सॅक्रिफाईस. शेवटचा विकेट आहे, सॉरी शेवटचा बॉल आहे. चला न्यू बॅटर्स मिस्टर आशिष. स्ट्राइक मार्क वर आशिष. हो हो, व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. निश्चितच डोळ्यामध्ये तेल घालून हा कॅच टिपला गेलाय आणि निश्चितच आपल्याला सुरक्षक जेल पाहायला मिळतोय. निश्चितच सुरक्षक. दॅट वॉज अनबिलिव्हेबल. व्हॉट अ कॅच. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. 35 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू 35 धावांचं टार्गेट. धावा. पहिल्या चेंडूंवर मात्र रवींद्रला परतावं लागलं. समोर बॅटर्स प्रभू हा देखील घातक आहे, परंतु समोर गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. हो हो, अक्षरशः खोदून काढलाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र नवीन सहा येतोय. चौकार. 4 धावेने मात्र खातं ओपन केलंय आणि संघाचं देखील 4 धावेने खातं इथे मात्र ओपन केलंय. काय नजर मात्र ठेवली गेली. स्लॉक स्वीप ज्याला म्हटलं गेलं. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलने चेंडूला मात्र सरळ बाउंड्री लाईन पार केलं 4 धावेंसाठी. चला 4 धावा. आता फक्त 31 धावेंची गरज. 22 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? अजूनही 50-50 मुकाबला दोन्ही संघांच्या डगआउट मधून पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑन साइडला प्रेक्षक आहेत, ऑफ साइडला प्रेक्षक आहेत. निश्चितच मुख्य व्यासपीठांच्या साईडला देखील प्रेक्षक वर्ग आहेत. यावेळेला मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा. 5 धावा आता मात्र धाव फलकांवर पाहायला मिळत आहेत. सुदेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना
आतापर्यंत चेंडू हाताळताना 2 चेंडू 5 धावा, 22 मध्ये बनवायचे 30 धावा. पाहूया 22 चेंडू 30 धाव्यांची गरज. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पाहूया कोण जिंकेल, परंतु अडलाय चेंडू, निश्चितच अडवला गेला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि सुरेखरित्या मात्र फील्ड केलं. 3 चेंडू 6 धावा, 21 मध्ये बनवायचे तुम्हाला 29 धावा. 21 चेंडू 29 धावांचं समीकरण असताना पाहूया अजूनही षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. सुदेश आता मात्र राईट टर्म ग्राउंड द विकेट येताना सुदेश आपल्याला पाहायला मिळेल, कारण की समोर लेफ्ट हँड फलंदाज प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेला आखूड पद्धतीचा चेंडू होता, परंतु निश्चितच जागा बनवण्याचा प्रयत्न, फलंदाज चुकतोय. येतोय निर्धाव चेंडू. 20 चेंडू 29 धाव्यांची गरज. 20 मध्ये बनवायच्यात 29 धावा. RJ11 संघ आपण देखील आपली तयारी ठेवायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल. हो, यावेळेला आखूड पद्धतीचा चेंडू पाहूया. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धावा आणि आता मात्र एकच धाव्यांवर समाधान. षटक क्रमांक मात्र पहिलं आणि अजूनही षटकातील 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 धाव्यांवर. 28 धाव्यांची गरज. 19 चेंडूंमध्ये 28 धावा. स्ट्राईक मार्कवर आता मात्र आमंत्रित केलंय मिस्टर नवीनला. चला, नवीन येतोय स्ट्राईक मार्कवर. समोर फलंदाज सुदेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पायडल स्वीप, एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न दिसतोय. पाहूया फंबल झाले क्षेत्ररक्षक. दुहेरी धावा. यावेळेला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल की काय पाहूया. आणि ह्या वेळेला मात्र 2च धावा टिपल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने भर. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकांवर 1 विकेटच्या पतनानंतर 9 धावा. तर आता मात्र दुसऱ्या षटकांमध्ये गोलंदाज कामेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांमध्ये 9 धावा आल्यात. 35 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. कामेश येतोय दुसऱ्या षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. 18 चेंडू 26 धावा. पाहूया निलकपाडा संघ आता मात्र प्रभू स्ट्राईक मार्कवर. आखूड पद्धतीचा चेंडू कॅच होते आणि महत्वाचं विकेट. प्रभूला देखील परतावं लागेल. बॅक टू पवेलियन जाताना मिस्टर प्रभू. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अक्षय येतोय. हो, यावेळेला मात्र आखूड पद्धतीचा चेंडूला टोला दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आल्या आल्या मात्र 4 झालेत अक्षय, आणि अक्षय नावाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 ने भर. 15 धाव्यांवर धावसंख्या जाऊन पोहोचलाय आणि आता मात्र समीकरण बनतंय 16 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू मध्ये 20 धाव्यांचं समीकरण बनतंय, म्हणजेच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. परंतु अजूनही काही सांगता येणार नाही, कारण की विकेट्स 1-2 बाद झाल्या तर कमबॅक करतोय फिल्डिंग करणारा संघ. यावेळी मात्र हलक्या हाताने प्रेझेन्स ऑफ माइंड. एकेरी धावा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकांवर. 36 धावा आपण पाहतोय. सॉरी 15 धावा आपण पाहतोय. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच म्हटलं, जर 1-2 विकेट्स आल्या तर कमबॅक करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ वडक्ती संघ. यावेळेला मात्र कमबॅक करतोय.
धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकांवर 16 धावा झाल्यात. चला न्यू बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये अजूनही आणखीन एक सामना बाकी आहे. नवीन फलंदाज अंकुश येतोय. चला थोडस फास्ट या. आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत. चला अंकुश नवीन बॅट्समन समोर कामेश. षटकातील 4 चेंडू हाताळलेत, 2 चेंडू उर्वरित बाकी. ह्यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूंवर काय घडेल. कामेश पुन्हा एकदा तयार, राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्ट्राइक स्ट्रोक, डिलिशियस साऊंड, चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय महत्वाचा षटकार, 6 धावा. चला आता मात्र समीकरण बनतंय 12 चेंडूंमध्ये 13 धावांचं. 12 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावांची गरज लिलकपाडा संघाला विजयासाठी. पाहूया कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. चला RJ11 संघ आपण आपली तयारी ठेवा. आपला कर्णधार आपल्या मुख्य व्यासपीठांवर नाणेफेकीसाठी येऊ द्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आशिष पाहायला मिळतोय. 12 मध्ये 13 धावा, हे देखील निर्णायक षटक असेल. या षटकांमध्ये किती धावा येतील हे देखणं देखील खूप महत्वाचं राहील. 12 चेंडू 13 धावांची गरज. यावेळेला मात्र पहिला चेंडू येतोय निर्धाव. 11 मध्ये 13 धावा. धडपण धडपण आणि धडपण दोन्ही संघांच्या डग आउट मध्ये. 11 चेंडू 13 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा तयार गोलंदाज मिस्टर आशिष. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, फलंदाज चुकतायत. इथून मात्र सलग 2 निर्धाव चेंडू आलेत. 10 चेंडू 13 धावांची गरज. काय घडेल, कोणता संघ, निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र केली जात आहे. पुढील चेंडू यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव, एकेरी धावा करीत धावसंख्या धाव फलकांवर आपण 23 पाहतोय. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. तिसऱ्या चेंडूंवर सिंगल आली, पहिले 2 चेंडू निर्धाव आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर आपल्याला एकेरी धाव करीत 9 चेंडूंमध्ये 12 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र जेल सुटतोय आणि आता मात्र एक धाव प्राप्त करीत समीकरण आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. 8 मध्ये बनवायच्यात 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. मिस्टर आशिष खूप चांगली गोलंदाजी करतोय. का मला गोलंदाजीसाठी मात्र या षटकांमध्ये इंट्रोड्यूस केलाय. यावेळेला मात्र खराब फलंदाजी. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना खराब फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता फक्त 11 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7 चेंडू 11 धावांची गरज. फक्त दुहेरी धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र फटका इंटू द गॅप आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. 1 बाउंड सीमा पार, चौकार. आणि आता मात्र धावा बनवायच्या आहेत शेवटच्या षटकांमध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. कोणता सामना मात्र, कोणता संघ या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल ते देखणं महत्वाचं राहील. 11 धावांची गरज. फक्त दुहेरी धाव. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. धावसंख्या पण पाहतोय धाव फलकांवर 28 धावा. 12 मध्ये 13 धावांची गरज असताना प्रथमतः 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलं. 5वा देखील चेंडू चांगल्या रीतीने आला, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आला. 6 मध्ये बनवायचे 7 धावा. चला गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये आहे आणि अक्षरशः चेंडू मात्र सरळ निघून जातोय.
बाउंड्रीची झेप घेत यस 4 धावांसाठी येतोय चौकार. 5 मध्ये बनवायचे 3 धावा. लेफ्ट हँड गोलंदाजाला इथे मात्र इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी मार्कवर. चेंडू देखील चांगला होता, परंतु आउटफील्ड थोडस फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र बाउंड्रीची झेप घेतोय. चला 5 मध्ये बनवायचे 3 धावा. RJ11 संघाचा कर्णधार यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान. 4 चेंडू 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. अजूनही काही होऊ शकते या मॅच मध्ये. यावेळेला मात्र विजयी चौकार आणि यावेळेला मात्र सामना जिंकतोय लिलकपाडा संघ. आणि चला शेवटचा सामना असेल लिलकपाडा विरुद्ध RJ11. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज थोडस फास्ट या नाणेफेकीचं कौल मात्र होईल. आणि आयोजकांना विनंती असेल षटकामध्ये निश्चितच एक षटक. पाहूया किती षटकांचा सामना असेल.